हाय, हॅलो, नमस्कार. तर आज ना मी एक मोठा व्हिडिओ बनवते. तेच म्हणजे माझ्या सासूबाई काही दिवस गावाला गेल्या होत्या आणि त्यांनी येताना काय-काय गोष्टी आणल्या. कारण त्या कधीच नाही येताना कधी मोकळ्या हाताने येत नाही. त्यांचं सारखं काही ना काही मी हे घेऊ का ते घेऊ. मग त्यांनी ना अशाच काहीतरी बऱ्याच गोष्टी आणलेल्या आहेत. मग म्हटलं चला ते तुमच्यासोबत शेअर करूयात. मी तुम्हाला एक-एक करून ना मी सगळ्या गोष्टी दाखवणार आहे, की त्यांनी छोट्या-मोठ्या, बारीक-सारीक काय-काय गोष्टी आणलेल्या आहेत. काही त्यांच्यासाठी, तर काही सृष्टीसाठी, तर काही घरातल्या उपयोगासाठी काही गोष्टी आणलेल्या आहेत. चला मी ना ते तुमच्यासोबत शेअर करणार आहे. अगोदर ना त्यांनी तर सृष्टीसाठी ना हा ड्रेस आणलेला आहे. म्हणजे त्यांनी हा एक टॉप आहे आणि त्याच्यावर ना ही एक पॅन्ट आहे. असा एक कॉर्ड सेट आणलेला आहे आणि तिने अजून एक ड्रेस होता, पण तो ना तिने तो खराब करून टाकला म्हणजे लगेच घालून वगैरे घेतला. आणि त्यानंतर ना त्यांनी काही 2-4 प्रकारचे होलसेलमध्ये ना तिथे टॉवेल होते आणि ही सगळी खरेदी ना त्यांनी फक्त गुजरातमध्येच केलेली आहे. म्हणजे काही डी-मार्टमधून काही गोष्टी घेतल्या तर त्यांनी हा एक टॉवेल ना तिथूनच घेतलेला आहे. त्यानंतर त्यांनी ना 2-4 टॉवेल आणलेले. हा एक साधा तिथूनच घेतलेला आहे. होलसेल भावात आहे त्यामुळे आपण काय हातमागे घेत नाही. आपल्याला तर अशाच गोष्टी लागतात. हा एक टॉवेल त्यांनी घेतलेला होता आणि हा एक होता. तर असे ना त्यांनी सगळे 4 टॉवेल घेतलेले होते. हे छान असे 4 टॉवेल होते. त्यानंतर ना त्यांनी पप्पासाठी मी घालू की नाही घालू, असं एक साधं कापड वगैरे पण आणलेलं होतं. आता याला कोणी घालतंय की नाही घालतंय काय माहीत. पण ठीक आहे असो घालतील कोणीतरी. आणि हे सासूबाईंचं ना खूप दिवस चालू होतं, की आपल्याला ना हळद पाहिजे, हळद पाहिजे आणि आम्ही ना दुकानची हळद कधीच वापरत नाही. आम्हाला आमच्या नणंदबाई ना कधी पण गुजरातवरून ना फ्रेश बनवलेली ताजी-ताजीच हळद असते. म्हणजे त्याच्यात काही केमिकल वगैरे काही नसतं. त्यामुळे ना आम्ही तिथूनच आणतो. आम्ही मागच्या वेळेस पण ना असा एक पॅक आणलेला होता. तो आम्हाला तरी एक 5-6 महिने गेला होता आणि आत्ता पण ना हा हळदीचा एक पॅक आणला होता. हा पण ना बरेच दिवस जाईल. कारण ह्या हळदीमध्ये ना केमिकल वगैरे काही नसतं आणि भाजीला पण ना कलर एकदम मीडियम असतो. नाहीतर विकतच्या हळदीला जरा जास्तच असतो त्यामुळे ते हे होऊन जातं. मग हीच हळद आम्ही अशी वापरत असतो. आणि त्यानंतर ना त्यांनी गुजरात स्पेशल काहीतरी त्या तिथल्या मेसवाल्या मावशी होत्या. त्यांनी ना हे लोणचं बनवलेलं होतं. म्हणजे आता हे त्या भाजीचं नाव पण नाही सांगता येणार असं गोल काहीतरी होतं ते. पण त्यांनी ना त्याच्यापासूनच हे लोणचं बनवलेलं आहे. त्यात बऱ्याचशा काही गोष्टी आहेत म्हणजे बडीशेप वगैरे हे टाकून ना त्यांनी छान असं लोणचं केलंय. मग सासूबाईंना टेस्टसाठी ते पण घेऊन आलेल्या होत्या आणि त्यांनी ना बऱ्याच काही प्रकारच्या तिथे भाज्या पण शिकलेल्या आहेत. त्यांना म्हटलं बनवा. आता त्यांनी जर त्या भाज्या बनवल्या तर मी तुमच्यासोबत त्या नक्की शेअर करेन. तर हे पण लोणचं ना त्यांनी घेऊन आलेल्या होत्या. एकदम छान होतं टेस्टला. मी तर खाऊन बघितलं होतं. आणि त्यानंतर काही घरातल्या छोट्या-छोट्या गोष्टी होत्या बरं का. म्हणजे एकदम साध्या. हे पॉपकॉर्न. आता हे पण ना त्यांनी डी-मार्टमधूनच घेऊन आलेल्या होत्या. त्यांना वाटलं खाईल सृष्टी. आता मी केल्याच्या नंतर ना व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करेल. आता बघू कसं होतंय, काय होतंय, होतंय की नाही होत. आणि त्यानंतर हा डी-मार्टमधूनच आणलेला ब्रश होता. आता काय माहिती दिसतंय की निघतंय पण जरा बरं वाटतंय. निघेल म्हणून कपडे. बघूया आता ट्राय केल्याच्या नंतर कसं होतंय. त्यानंतर आपला होता हा चाकू. त्यांनी ना हा चाकू पण आणलेला होता. आता ओपन केल्यावरच कळलं ना याची धार वगैरे कसं काय आहे सगळं. तर हा एक त्या घेऊन आलेल्या होत्या. त्यानंतर त्यांनी आपल्या बायकांचं असंच असतं. आपण काहीतरी छोट्या-छोट्या गोष्टी पण ना त्यातच सारं काही आता ही चाळणी पण त्या घेऊन आलेल्या. आणि तुम्हाला माझे असे लाँग व्हिडिओ वगैरे पाहायला आवडतील का? हे पण कमेंट बॉक्समध्ये सांगा. कारण जर तुम्हाला आवडत असेल तर बनवायला पण काही हरकत नाही. कारण मग ते उगाच तुम्हाला आवडतात की नाही आवडतात हे सगळं गोंधळच होऊन जातो. आणि व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. कारण मी असाच एखादा दुसरा व्हिडिओ पण बनवेल. चला भेटू पुन्हा एकदा पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.